ही रेसिपी बघितल्यावर तुम्हाला तुमच्या शाळेबाहेर मिळणारी तिळाची रेवडी आठवेल। तर आज आपण तिळाची रेवडी पाहणार आहोत। तर पहिल्यांदा आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। तर मी ते मस्त भाजलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्याला अर्धी वाटी पाणी, अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचा आहे। आता हे गूळ आपल्याला वितळेपर्यंत आणि साखर वितळेपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे। तर मिक्स केल्यानंतर पाहू शकता गूळ छान वितळत आहे आणि साखरसुद्धा वितळत आहे। साखर गूळ छान वितळल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे बबल्स येऊपर्यंत आपल्याला हे छान शिजवून घ्यायचे। आता हे घट्ट झाले। घट्ट झाल्यानंतर एका ताटाला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला हे पूर्ण मिश्रण काढून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे थंड होण्यासाठी अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे। थंड झाल्यानंतर पाहू शकता घट्ट होत आहे आणि एकदम घट्ट होऊन जातं। पाहू शकता अशा प्रकारे घट्ट झालेलं आहे। आता आपल्याला अशा प्रकारे ह्याचं लांब करून रेवडी तयार करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी कट करून रेवडी तयार करून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपल्याला थोडेसे तीळ अजून गरम करायचे आहेत। गरम गरम तिळामध्ये आपल्याला ह्या रेवड्या टाकून घ्यायच्या आहेत। आता पूर्ण आपल्याला अशा प्रकारे रेवडीला तीळ चिटकून घ्यायचे आहेत। आता तीळ चिटकल्यानंतर पाहू शकता आपल्या रेवडी मस्त रेडी झालेल्या आहेत। एकदम ठिसूळ अशा जसं शाळेच्या बाहेर मिळायच्या तसंच। ह्या संक्रांतीला अशा प्रकारची रेवडी तुमच्या मुलांसाठी नक्की बनवा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।